जव्हार पीडब्ल्यूडीची भ्रष्टाचाराने बरबटलेली टेंडर्स ही तात्काळ रद्द करावी अशी मागणी आमदार शांताराम मोरे यांनी बांधकाम मंत्र्यांकडे केलेली आहे. जव्हार पीडब्ल्यूवर पूर्णतः ठेकेदारांचं वर्चस्व आहे. इथे अंदाजपत्रकही ते बनवतात, बिलांच्या कॉपीजही ते बनवतात, सगळं काही कारभार हे ठेकेदार करतात. ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे फक्त सह्या करण्याचं पाप करतात. आणि त्याच्यामुळे जव्हार पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत येणाऱ्या 4ही तालुक्यांमध्ये विकासाचा पत्ता नाही. जी काही कामं झालीत ती अक्षरशः निकृष्ट दर्जाची आहेत, तर काही ठिकाणी कामं न करताच बिलं काढलेली गेलेत. जवळपास 1000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही याच चॅनलवर केला होता. म्हणजे कधीही त्या पीडब्ल्यूडीची जर चौकशी केली म्हणजे 2010 ते 2021 पर्यंत तर 1000 कोटींपेक्षा कमी भ्रष्टाचार हा निघणार नाही, हे आम्ही याच चॅनलवर व्हिडिओ टाकून जाहीर केलं होतं. या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा होती. इथे असलेला प्रत्येक कागदपत्र खोट आहे. प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. अगदी मोठ्या प्रमाणावर लोक संतप्त आहेत. लोकांच्या मागण्या आहेत, वृत्तपत्रातून बातम्या आलेल्या आहेत. आणि हे सगळं असताना एकही लोकप्रतिनिधी या विषयावर बोलायला तयार नव्हता. एकही ब्र शब्द काढायला तयार नव्हता. ठेकेदार मात्र आमदार खासदार आमच्या डाव्या उजव्या हातामध्ये आहेत असं सांगून ते त्यांना जुमानत नव्हते. किंबहुना आमदार खासदारही त्यांच्या विरोधात तक्रार करत नव्हते. देसाई ते कलंबा या रस्त्याची निविदा 31.32% कमी दराने घेतली गेली आणि आम्ही त्याच्यावर एक वार्तापत्र बनवलं. त्याच्यानंतर 16 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीचे प्रमुख, ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, आमदार दौलत दरोडा यांची आम्ही मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांना त्यांनी होकारार्थी उत्तर दिली आणि भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केलं. आता भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी उद्याच पत्र देतो आणि तात्काळ ही सगळी टेंडर ही रद्द करण्याची मागणी करतो. त्यांनी सांगितलं होतं की आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी शासनाकडून जो निधी येतो तो सगळ्याच्या सगळा निधी ठेकेदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घशामध्ये जातो. त्याचबरोबर टक्केवारी जी वाटली जाते ती टक्केवारी जर अशीच सुरू राहिली तर आदिवासी समाजाचा विकास कधीही होणार नाही, आदिवासी भागाचा विकास होणार नाही. आता हे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे आमदार दौलत दरोडा यांनी असं बोलल्यानंतर ती मुलाखत अगदी घरोघरी पोहोचली आणि घराघरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यांनी सांगितलं की एकीकडे ठेकेदार आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट युतीमुळे दोन्ही बांडगुळे अमाप संपत्ती कमवून अगदी कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत आणि त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. आणि म्हणून याच्या विरुद्ध आता आम्ही लढणार आहोत. जबाबदार आणि सुज्ञ नागरिकांनी शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांवर कटाक्षाने लक्ष ठेवून या विरोधात आवाज उठवायला हवा असं आवाहनही आमदारांनी केलं होतं. या रस्त्यांवर मी स्वतः उभं राहून कामं करून घेईन असंही त्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर लोकांना आता आशा वाटायला लागली. म्हणजे आमदार दौलत दरोडा यांनी पहिल्यांदा आता आवाज उठवलेला आहे आणि त्यानंतर तात्काळ आमदार शांताराम मोरे यांनी 14 ऑगस्ट 2021 रोजी एक पत्र दिलंय अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांना. ते म्हणतायत की ठेकेदारांच्या हितासाठी जव्हार सांबा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्याबाबत 28 जुलैला जी निविदा प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामध्ये जी कामं आहेत ती साधारणतः 30% वर कमी दरानेही घेतली आणि असं होणं शक्य नाही आहे. एकतर हे अंदाजपत्रक खोटं आहे, एकतर हे कामं न करता बिलं काढली जाणार आहेत आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदारांचं साठलोट आहे असा स्पष्ट आरोप जसा दौलत दरोडा यांनी केला होता तसा शांताराम मोरे यांनी केला होता. खरं तर दौलत दरोडाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी पत्र देऊन अधिकाऱ्यांना सावध केलं होतं. मात्र या पत्राला अक्षरशः अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. दरोडा कॅमेऱ्यासमोर बोललेले आहेत की माझ्या पत्राला साधं उत्तरही दिलं नाही. ज्यांच्याकडे आदिवासी बांधवांचं भलं करणारं खातं आहे त्यांना पीडब्ल्यूडी अगदी हिंग लावून विचारत नाही, त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली असं वार्तापत्र जाहीर केल्यानंतर दौलत दरोडाने ते मान्य केलं की माझ्या पत्राला उत्तरही दिलं नाही. म्हणजे किती मुजोरी असेल, किती माज असेल या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना. आणि त्याच्यामुळे संतप्त झालेल्या आमदार शांताराम मोरे यांनी पत्र दिलं. ते पत्र जसंच्या तसं म्हणजे माझ्या हातामध्ये ते पत्र आहे, त्यांची त्याच्यावर सही आहे आणि या पत्राच्यावर
नेमकं आता शासन काय कारवाई करत आहे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे नेमकं काय करतायत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ते म्हणतात जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अत्यंत वाईट पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे. आमदार म्हणतायत कुठलेही काम न करता बोगस बिले राजरोज काढली जातात, त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. जवळपास सर्वच वृत्तपत्रांतून त्या संदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि विविध सामाजिक संस्थांच्या व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या लेखी तक्रारी आहेत. मात्र सांबा खात्याचे वरिष्ठ अधिकारी या तक्रारीची दखल घेता दिसत नाहीत. खरं आहे, तुम्ही कितीही माहितीचे अधिकार टाका, तुम्ही कितीही माहिती मागवा, कुठल्याही प्रकारचं उत्तर हे अधिकारी देत नाही. जुलै महिन्यामध्ये ते पुढे म्हणतात जुलै महिन्यामध्ये जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण 13 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 12 कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. हे जी 13 कोटींपेक्षा जास्त 12 जी कामं आहेत, टेंडर त्यांनी जी काढली, ही टेंडर सगळीच्या सगळी बोगस आहेत. म्हणजे सगळीच्या सगळी जी त्याची अंदाजपत्रक आहेत ही नाशिक मधले एका हरामखोराने बनवलेली आहेत. या नाशिक मधली जी एजन्सी आहे त्याच्या घरी जर रेड केली तर त्याच्या सहित तो जेलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे कोणत्या ठेकेदारांनी सांगितलं, कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, हे सगळी माहिती त्याच्यातून निघेल. आणि म्हणून ही जी 13 कोटीची कामं जे 13 कोटी खाण्याचा जो प्रयत्न आहे त्याला आता आमदार महोदयांनी अटकाव घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात या एकाही कामाचे अंदाजपत्रक हे कुठलीही खातरजमा न करता ठेकेदारांच्या हितासाठी अव्वाच्या सव्वा बनवले आहेत. खरं तर हा आरोप आधी आमदार दौलत दरोडा यांनी केला होता, आता शांताराम मोरेही करतायत. आणि दोन्ही आमदार हे सत्ताधारी पक्षांचे आहेत. दौलत दरोडा राष्ट्रवादीचे तर शांताराम मोरे हे शिवसेनेचे. आता सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतात आणि तरीही कारवाई होत नसेल तर सामान्य माणसांना तिथे कोण विचारणार आहे अशी परिस्थिती आहे. या सर्व अंदाजपत्रकांची एक विशेष समिती नेमून चौकशी करणं आवश्यक आहे. खरं तर तात्काळ या अंदाजपत्रकांची चौकशी केली तर ही टेंडर कोणी बनवले आहेत, अंदाजपत्रक कोणी बनवले आहेत, त्याच्यामध्ये कोण सामील आहे, हे सगळ्याची सगळी माहिती उघड होईल आणि हे सगळे गदाड होतील. त्यांनी पुढे लिहिले विशेष म्हणजे ही कामं आपल्यालाच मिळावीत यासाठी ठेकेदारांनी ती 30 ते 35% कमी दराने घेतली आहेत. एवढ्या कमी दरामध्ये ठेकेदार ही कशी कामं पूर्ण करू शकतात हा प्रश्न आमदारांना पडलाय, तसा तो प्रश्न आम नागरिकांनाही पडलेला आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये आहे. ते शांताराम मोरे यांनी लिहिलंय की 30-35% कमी दराने घेऊन ही कामं कशी पूर्ण करू शकतात हे त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ते पुढे म्हणतात याचाच अर्थ ठेकेदारांच्या हितासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक बनवली आहेत हे यावरून सिद्ध होतं. याच मुद्द्यावरून शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांनीही माननीय अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे यांच्याकडे लेखी पत्राने तक्रार केली होती. त्या पत्राची दखल ही घेतलेली नाहीये. म्हणजे जे एसी आहेत, अधीक्षक अभियंता आहेत, त्यांनी आमदारांच्या ज्या राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे त्यांच्याही पत्राची दखल घेतली नाही असं शांताराम मोरे म्हणतात. ते पुढे म्हणतात कृपया दिनांक 28 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या या 13 कोटीच्या निविदा रद्द करण्याचे, अंदाजपत्रक मोजमापानुसार बनवण्याचे आणि जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या सर्व कामांच्या तपासणीचे आदेश द्यावेत ही विनंती. शांताराम मोरे विधानसभा सदस्य. आणि त्याच्या प्रती त्यांनी सगळ्यांना पाठवलेल्या आहेत. त्यांची मागणी आहे या निविदा पहिल्यांदा रद्द कराव्यात. आता 2-2 सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात की या निविदा रद्द कराव्यात, त्या रद्द झाल्या पाहिजेत. आता रद्द होतात का बघूया. अंदाजपत्रकानुसार मोजमापानुसार म्हणजे जे मोजमाप आहे ते पूर्णतः घेऊन अंदाजपत्रक बनवा असंही त्यांनी सांगितलंय. आता जर त्यांनी बनवली नाही तर या अंदाजपत्रकांची चौकशी होणं गरजेचं आहे. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या तपासणीचे आदेश द्यावे. खरं तर ही मागणी फार जुनी आहे. 10 वर्षापासून जे कामं तपासली तर तिथे असलेला हा प्रत्येक कागद हा खोटा आहे हे स्पष्ट होईल. म्हणजे आता जे टेंडर भरलेले आहेत देसरी कलंब्याचे RS कंस्ट्रक्शन म्हणून आहे, त्याचं जर टेंडर आपण बघितलं तर त्याला 3 कागदपत्र एक खोटे आहे. म्हणजे खरं तर त्यांच्यावर तात्काळ चौकशी करून त्या टेंडरची त्या RS कंस्ट्रक्शनवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याला अटक व्हायला पाहिजे. खरं तर ती अटक झाली नाही तर मात्र उद्रेक होईल. लोक रस्त्यावर उतरून अगदी संताप व्यक्त करतील. कारण ही जी कामं जी आहेत ती अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने केली जातात असं दोन्ही आमदारांचं म्हणणं आहे. आणि म्हणून या अंदाजपत्रकाची त्यांनी जी मागणी केली की एक विशेष समिती नेमून चौकशी करावी. जर चौकशी झाली तर असा रस्ता जे अंदाजपत्रकामध्ये जो दिसतोय 3 कोटीचा रस्ता तो कुठेही वाडा तालुक्यामध्ये अस्तित्वात नाही हे लक्षात येईल. कारण नाशिकला बसून सलग 4 टेंडर त्यांनी 3 कोटीची बनवली, तसं हेही टेंडर बनवलंय. म्हणजे अगदी रस्त्याची मोजमाप न घेता ठेकेदारांच्या हितासाठी 25 लाखाचं काम हे 3 कोटींपर्यंत पोहोचवलं. आणि म्हणून यांना 35% दराने कामं घेणं परवडतात. त्याचं कारणच ते आहे
की ही कामं अव्वाच्या सव्वादाराने बनवलेली आहेत. आता या सर्व टेंडरची चौकशी करणं गरजेचं म्हणजे आतापर्यंत जे टेंडर झालेली आहेत 10 वर्षात त्यांची सगळी चौकशी करणं गरजेचं आहे. ठेकेदारांनी जोडलेली जी कागदपत्र आहेत म्हणजे सगळ्या टेंडरना ती बघा सगळी खोटी आहेत. म्हणजे त्यांच्या एफडीआर ज्या भराव्या लागतात त्या खोट्या, जे बँकेची कागदपत्र खोटी, अगदीच वाईट पद्धतीने म्हणजे जिथे कुठेही त्यांना सर्टिफिकेट दिले नाही ती सगळीच्या सर्टिफिकेट सगळे शिक्के आणि सगळ्या गोष्टी या खोट्या आहेत आणि म्हणून त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे. अगदी त्यांनी सांगितलंय की डेप्युटी इंजिनियरची जी पदं आहेत ती आतापर्यंत भरलेली नाहीत. म्हणजे सगळे चार्ज हे जेईनकडे आहेत आणि जेईनची पदंही रिक्त आहेत आणि त्याच्यामुळे फक्त ठेकेदार हे त्यांची कामं करतायत आणि ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर हे फक्त टक्केवारी घेण्याचं काम करतायत आणि म्हणून ती पदं भरणं गरजेचं आहे. ठेकेदारांना दिलेल्या बिलांची आणि न झालेल्या कामांची चौकशी करणं गरजेचं आहे. ठेकेदारांना बिलं दिलीत मात्र कामच झालेली नाही. अशी जी कामं आहेत ही सगळ्या जनतेला माहिती आहेत, सगळ्या लोकांना माहिती आहेत, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आता 2 आमदारांनी पत्र दिले ज्यांचा भाग वाडा तालुक्यामध्ये येतोय. त्या दोन्ही आमदारांनी म्हणजे दौलत दौड आणि शांताराम मोरेंनी दिले. खरं तर जव्हार पीडब्ल्यूडीवर आमदार सुनील भुसारा यांचं वर्चस्व आहे. कारण तिन्ही तालुके विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा हा विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. तिथे आमदार सुनील भुसारा आहेत. आता दोघांनी पत्र दिलेले आहेत. आता सुनील भुसारा नेमकं काय करतात? ते ठेकेदारांना पाठीशी घालतात का? त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात का? तेही चौकशीची मागणी करतात का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.